अशी जर तुम्ही आमटी बनवली ना तर भाजीची गरजसुद्धा पडणार नाही. खायला इतकी भारी लागते. यासाठी अख्खा मसूर घ्यायचा आहे. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. कुकरमध्ये अख्खा मसूर काढून घ्यायचा. टोमॅटो, कांदा घालायचा. लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, धणे जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि 2 चमचे तेल घालून पाणी घालायचं. मिक्स करून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्यामध्ये अख्खा मसूर मस्त मऊसूद असा झालेला आहे. आता गॅस चालू करायचा आणि गरजेनुसार गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची. यानंतर आपण याला मस्त झणझणीत अशी फोडणी देणार आहोत. यासाठी कढल्यामध्ये 2 चमचे मोठे साजूक तूप गरम करायचं. त्यानंतर मोहरी, जिरं, भरपूर ठेचलेला लसूण, चिरलेलं आलं, हिंग, कढीपत्ता, 1 मिरची घालायची आणि काश्मीरी मिरची पावडर घालून मिक्स करून हा गरमागरम तडका फोडणी यावर घालायची. यानंतर गरम मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर घालायची. मिक्स करून घ्यायची. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा.